नमस्कार, मी प्रीतम सुधीर शाह, संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये आज 17 नोव्हेंबर रविवार रोजी सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे या वर्षीचं आपलं MBBSचं, BMSचं, BHMSचं स्वप्न पूर्ण व्हायची अजून शक्यता आहे. अजून थोडेसे NMCचे नियम बदललेले आहेत, MCC बदलले आहेत. त्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये तुम्हाला मी नेत नाही. आमच्याकडे त्यावर अभ्यास करणारे आणि त्यातनं मार्क काढणारे एकदम तज्ज्ञ लोकांची टीम आहे. गेले कित्येक वर्ष झालं आम्ही हेच काम करत असल्यामुळे त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा कोणत्या राऊंडला आपण जायचं, कुठल्या राऊंडमध्ये आपण अलॉटमेंट घेतलं असेल तर बेटर बिला जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला टेबल टू टेबलला आल्यावर सगळ्या गोष्टी समजून सांगतो. अजून सुद्धा आपलं ह्या 2024 साली जर डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आज रविवार असून देखील आमचं आज ऑफिस उघडं आहे. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे. जेव्हा आमचा तिथं अधिकृत प्रतिनिधी बसलेला आहे, तुम्ही त्याशी डिस्कस करा. पुणा असो, संभाजीनगर असो, चिपळूण असो, लातूर असो, त्यांना भेटा, त्यांच्याशी डिस्कस करा आणि मला भेटायला या. आपण समोरासमोर भेटूयात आणि त्यातनं मार्क काढूयात आणि ह्या वर्षी तुमचं डॉक्टर बनायचं स्वप्न आपण 100% आमच्या माध्यमातून पूर्ण करूयात. हीच ती वेळ आहे शेवटची, ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आमच्या अनुभवाच्या आधारे तुमचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की खाली नंबरला मला फोन करा किंवा ऑफिसला भेटायला या. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती वेळ आहे की एखाद्या मुलाचं जर तुमच्या माध्यमातून, कित्येक पालकांना IQ कट्ट्याबद्दल माहिती नसते, कित्येक लोकांनी सेल्फ चॉईस फिलिंग केली. आज सकाळी एका पॅरेंट्सचा फोन आला की त्यांना IQ कोटामध्ये ऍडमिशन मिळाले होते, किती कॉम्प्लेक्शन आले, त्यांचं अजून ऍडमिशन झालं नाही. अशा गोष्टी कधी कधी न अनुभव असल्यामुळे होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याकडं अनुभव लोकांची टीम भरपूर आहे. तुम्ही मला संपर्क साधा आणि हा व्हिडिओ गरजूपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून एखाद्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.